बरोबर आहे. हारल्याबद्दल आहे ना. माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, यावेळी बोलून मी माझे भाषण समाप्त करतो. सर पाहुणे अजून आले नाही. अरे हो हो बरोबर बरोबर बरोबर. तर तत्पूर्वी मी पाहुण्यांचा परिचय करून देतो आपल्याला. आपल्या या ठिकाणी प्रमुख पाहुणे पण येणार आहे. आमच्या या गावची अत्यंत प्रसिद्ध ज्यांना कुस्तीची फार आवड, लहानपणापासून अगदी लहानपणापासून. म्हणजे मी असं ऐकलं आहे की जेव्हा त्यांचा जन्म झाला ते बाकीचं सोडून सुईन बरोबरच आपलं कुस्ती घडणं सुरू केलं होतं. एवढ्या पूर्वीपासून त्यांना कुस्तीची आवड. तर हे महान कुस्तीपटू आजही त्यांना कुस्तीची फार आवड आहे. पण गोष्ट अशी आहे, आजपर्यंत एकही कुस्ती जिंकली नाही, सोडला नाही, नाद नाही सोडला. पण अलीकडे त्यांचा मूड थोडासा बदलत चाललाय. त्यांचं असं म्हणणं आहे की मी आता या गावाची, या क्षेत्राची सेवा केली पाहिजे, म्हणून आमदारकीसाठी उभं राहण्याचा चंग कोणी तिकीट देव अथवा न देव पण ते राहणार आहेत आणि या गावचा, या क्षेत्राचा विकास करणार आहेत. कशा पद्धतीने विकास करणार आहेत, कोणत्या कोणत्या योजना आणणार आहेत, या सगळ्या गोष्टीची माहिती या ठिकाणी देणार आहेत. आणि आपल्या गावाच्या विकासासाठी सुद्धा त्यांनी वर्गण दिले आहे असं आम्हाला नगराध्यक्ष साहेबांनी सांगितलेले आहे. या गावचा विकास व्हावा, नाल्या व्हावे, सडके व्हावे, रस्ते व्हावे, धर्मशाळा व्हावी, अभ्यासिका व्हावी, असे अनेक योजना आहेत त्यांच्या मनामध्ये. आणि त्यासाठी त्यांनी वर्गणी सुद्धा दिली आहे. वर्गणी किती दिल्या म्हणजे 201 रुपये. असो, सुरुवात महत्वाची आहे, सुरुवात महत्वाची. तर असे आहे आमचे आजचे प्रमुख पाहुणे या ठिकाणी पाचारण करत आहेत. अरे वा, येतं मी त्यांना या ठिकाणी बोलवतोय. तर आजचे प्रमुख पाहुणे श्रीमान माननीय रावसाहेब विशुकाका पोंगडपोचे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. कुस्ती संपली, हा वेगळा मंच आहे, हा वेगळा मंच आहे. आलं लक्षात. शड्डू ठोकून राहिले, गळ्यात हार आहे, म्हणजे आज तुम्ही कुस्ती जिंकली नाही, हरलो. पडला होता, उचललो, गळ्यात टाकलो. बरोबर आहे. हारल्याबद्दल आहे ना. सर काळजी नका करायची, जेवण आहे मटणाचं आज मस्तपैकी. काळजी नका करू, बसा 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 बस. सर 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 हे कुस्तीचं मैदान नाही आहे, ते तिकडे गेलं. आता हा वेगळा मंच आहे, या ठिकाणी आपल्याला भाषण द्यायचं. बिलकुल आमदार आले तरी समजा तुम्ही बिलकुल निवडून येतो. तर पहिला मी आपल्या स्वागतासाठी बोलवतो. वा 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 वा, काय जिद्द आहे मनात, फार मोठी जिद्द आहे. सर 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 बस बस. आता कुस्ती सोडून तुम्ही आता हा आपल्या व्यवसायाकडे आता वळणार असं मला लक्षात आलं. सेवा भाव, काय हा भाव आहे तो तुमचे. तर या ठिकाणी सरांचं स्वागत होणं फार महत्वाचं आहे आणि म्हणून मी सरांच्या स्वागतासाठी बोलवतोय. अरे अरे कोण आहे त्या ठिकाणी सगळे कुठे. हा रूपा येईल. तर आमची कॉलेजची विद्यार्थी येईल कुमारी रूपा आणि साहेबांचे स्वागत करेल. कुमारी रूपा. तुझी माय नाही आली का? मटणीचं जेवण आहे ते सांग. बातमी पाठव लवकर. साहेब इथं फक्त पाहुण्यांसाठी जेवण आहे. नाही, माझी बायको जेवण. बोला साहेब फक्त पाहुण्यांसाठी जेवण आहे. 201 रुपये वर्गणी दिलो. माझ्या भावा आपल्या मायला बोलाव. 201 मध्ये बकऱ्याची टांगही नाहीये. वा वा. तर सर सरांचं स्वागत झालेलं आहे. तर आपण आता मार्गदर्शनाचा लाभ घेऊया. तर पहिल्यांदा
आमच्या या गावातले नगराध्यक्ष साहेब यांना मी नाही साहेबांचा पहिल्यांदा साहेबांचा आपल्याला विस्तृत बोलायचं आहे ना, खूप बोलायचं आहे आपल्याला, वेगवेगळ्या योजनांविषयी मार्गदर्शन. सर हो, तर नगराध्यक्ष साहेबांना विनंती करतो की त्याने यावं आणि आम्हाला आपल्या मार्गदर्शनाचा लाभ द्यावा. श्रीमान मिलिंद भाऊ गोंगले या. तुमचं आहे ना, तुमचं नंतर आहे, साहेबांचं मार्गदर्शन घेऊ पहिल्यांदा, मग तुमचं सविस्तर बोल काय ते आहे की नाही. माफ करा, नाही या साहेब प्लीज त्यांच्या लक्षात नाही राहिलं होते, तर मार्गदर्शन करणार आहेत. तुम्ही ऐकून घ्या ना, तुम्ही ऐकून घ्या. हे बघा तुम्ही साहेब बरोबर आहे, तुमचं नंतर आहे, नगराध्यक्ष साहेबांचा पहिल्यांदा घेऊ आणि नंतर तुमचं घेऊ. साहेब हो साहेब प्लीज या, बसा. काय या कार्यक्रमात मला अपमान होतोय. बिलकुल कार्यक्रम यानंतर बिलकुल कार्यक्रम बंद करा. बिलकुल कार्यक्रम बंद करा. साहेब अरे जेवण तरी करून जा. अरे मटणाचं जेवण आहे साहेब. जाऊ द्या. तर उद्याचे भावी आमदार या भावी आमदार या गावचे विकास पुरुष 201 वर्गणी देऊन या गावाचा विकास साधला त्यांनी. असे ते माननीय विशुभाऊ पोगळपूजी यांना विनंती करतो की यावं आणि आपल्या मार्गदर्शनाचा लाभ आम्हाला द्यावा. साहेब नाव घेतलं म्हणतो. पुन्हा एक वेळा घ्या. 200 रुपये वर्गणी दिलो. पुन्हा नाव घ्या. तर पोगळपूजी साहेबांना विनंती करतो की त्यांनी यावं आणि आपल्या भाषणात मैदान नाही, कुस्तीचा आखाडा नाही आहे, भाषण. समोर धरून वाचा ना. पूर्ण पाठ आहे मला. अबे बंधून म्हणाल तर तुम्हाला कोणी मत देतील का? आमदार व्हाल का तुम्ही? माणसांना अभिनय म्हणत कधी तसं माणसानं नाही म्हणत. तुम्ही काय करता? भगिनी नाही बंधून आणि भगिनी फक्त अभि नका म्हणून, बरं वाटत नाही ते. आणि भगिनींनो, यावेळी बोलून मी माझे भाषण समाप्त करतो.
सगळं सांगणार ते विकासाच्या योजना पुढच्या वेळेस सांगेन. चला मटण आणा. साहेब फोन करतो त्यांना नाही बोललो तुम्ही आणि सर जेवायचं आलं एवढे बोलून भाषण बंद करतो ठीक आहे पद्धत आहे का माझ्या बायकोला बोलवा. काय नाही मटण संपली मटण संपली. हो 200 रुपये वर्गणी दिलो. फुकटची आहे का? तर 200 रुपयात तांग तरी येते का बकऱ्याची पडदा पाळा. अरे अरे